नमस्कार, माझे नाव कुणाल विलास नाणे. इयत्ता चौथी अ. मी पुन्हा तुमच्या समोर आलो माझ्या हृदयातील भीमपुस्तक घेऊन. तर चला सर्वजण मिळून साजरी करूया. दीनदलितांच्या तलवार होऊन गेल्या, अन्याय युद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीब पण त्या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप लढीत होते त्यांना, तरी त्या जगाला घडवून गेले. अरे यांना अजूनही कसं कळत नाही. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या भारताचे संविधान लिहून गेले. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांची जयंतीनिमित्त नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. त्यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे बाणेदार स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांच्या सर्वसामान्याच्या बदल समाजात घडवून आणणारा. आणि आंबेडकर म्हणजे आनंददायी सर्वसामान्याच्या जीवनी आणला. बेधडक सत्याग्रह केला 14 तळ्याच्या. डगमगले नाही संकटे आल्यावर. कळते समाज उन्नतीचे, रचिते भारत संविधानाचे. अनेक वर्ष ताजवीरेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकर, प्यायला पाणी व दळलेला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अंधारलेले जीवन. दिसत नव्हते प्रकाशातले किरण. पुसून त्यांचे अश्रू दिले दीनदलितांना नवसेवन जीवन. उतरला एक महामानव, नाव त्याचे डॉक्टर भीमराव आंबेडकर. असा महामानव युग प्रवतेचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव रमाई असे होते. त्यांना वाचनाचा छंद लागला. तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद संविधान निर्मित असा ठरला. त्यांना अभ्यासाची लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे बाबासाहेबांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी अनेक महान विचार मांडले, जसे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला माणसांच्या सहवासपेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. अशा क्रांतीवीर घोषणा त्यांनी समाजाला दिल्या. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पानपट्ट्यावर पाणी पिण्याचा हक्क नव्हता. त्यातील एक महागडे 14 तळे याच्या बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला व अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून दिला. बाबासाहेबांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला जगायचे कसं, लढायचे कसं, संघर्षातून घडावं कसं, स्वतः समोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून आपलं स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी आपल्यालाही नव्हे तर संपूर्ण भारत देशाला शिकवून दिले आहे. त्यांनी प्रत्येकाला आपल्या छोट्याशा हृदयात जागा दिली. कोणाला दुखवले नाही, कोणाला मारले नाही, कोणाला जास्त व कोणाला कमी दिले नाही. जाताना तर फक्त एवढंच बोलेल, जिसको शक्ति मिल गई वो शक्तिवान बन गया, जिसको धन मिल गया वो धनवान बन गया. मैं खुशनसीब हूँ, मुझे भीमजी मिल गया और मैं आदमी बन गया.